बघा ओढ्याला किती पाणी आलंय, शेवाळलंय. भाताला चांगलं झालं पाऊस आला ते. आताशी भाताला लोंब्या आल्यात बघा. शेताला येताना घरून निघताना म्हणजे अजिबात पाऊस नव्हता आणि शेतात आल्याबरोबर पाऊस. खूपच माती आहे कारण, आणि पाऊस तर कॉन्स्टंट पडतोय त्याच्यामुळं ती माती जरा सुकणं अशक्यच आहे. तर पंख्याखाली थोड्या अडकते. बघा इतक्या साऱ्या शेंगा रोज तोडून आणावे लागतात काढून. पण शेंगा दिसायला आपल्याला छान स्वच्छ दिसत आहेत, पण त्या मागची मेहनत अफाट आहे. आणि खरंच सगळ्या शेतकरी बांधवाला मानाचा मुजरा आहे. हाय हॅलो नमस्कार. चला तर काल रात्री भरपूर पाऊस झाला, त्याच्यामुळे रात्रीतनंच सुट्टी मुलांना जाहीर झालेली आहे. त्यामुळे आम्ही निघालोय भुईमुग काढायला गावाला. रोज तर मिस्टर आणि माझे सासू सासरे येतच होते, तर म्हटलं चला आज आपण देवांशला घेऊन जाऊयात. तर चला आता आमचं गाव पहा किती छान हिरवगार दिसतंय. आणि बघा घरातून निघताना अजिबात पाऊस नव्हता आणि मस्त असं बारीकसं ऊन पण पडलं होतं, तर छान वाटत होतं. किती छान सगळीकडे हिरवळ आहे, पावसाळ्यात भारी वाटतं एकदम. आणि गावाला यायचं म्हटलं की आम्ही सवड काढतो, कारण कित्येक जणांना पहा गाव नसतं, सिटीत राहतात. तर मग ते काय करतात की मस्त रिसॉर्टला वगैरे जिथं सगळं टिपिकल पारंपरिक असतं तिथे छान ट्रिप काढतात, एन्जॉय करतात. आपलं तर गाव इतकं जवळ आहे आणि इतकं सुंदर निसर्ग सौंदर्यानं नटलेलं, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी पिवळी फुलं मन मोहून टाकतात. ऊन पडलंय, आज दिवस पाऊस सांगितला आणि गावाला आलोय. मस्त वाटतंय. ऊन पडलंय बघू दादा. ऊन पाऊस चालूच. आणि आम्ही आलोय तर पहा किती ओलं झालंय. रस्त्याने चालायला सुद्धा कठीण जात आहे. देवांश गेलेला आहे पुढे त्याच्या पप्पांच्या मागोमाग. आणि आता मी चालले. आता पुन्हा ओढ्यात आलोय आणि आता ओढ्यात बघा पाणी भरपूर असणार आहे, कारण 3 दिवस इतका पाऊस पडलाय ना, जोराचा पाऊस पडलाय. 4 दिवस सांगितलेलंच आहे पाऊस. त्याच्यामुळे आता एकदम स्लिपरी पण झालाय रस्ता, सावकाश जावं लागतंय. तू सँडल उगाच घातला, उलट बरं झालं. हळूहळू काठी घ्यायची ना हातात, आधारात. पप्पांचा हात धर. आणि हे बघा आलो ओढ्यावर. हात धराव त्याचा. आणि पाणी बघा बाबो कसं आहे, स्वच्छ नितळ पाणी. हळूहळू. तू पप्पांचा हातच धरायचं ना बाळा. आणि घसरतय. पप्पांचा हात धर. हातात बाटली आहे, माझ्याकडे बॅग आहे. बघा ओढ्याला पाणी किती आहे. आता ओढा पार करायचा आहे. त्या दिवशी अजिबात पाणी नव्हतं, देवांश मस्त खेळत होता. पण आता काम करायचं त्यामुळे भिजता कामा नाही. भिजायचं नाही बाबू. पॅन्टवर घे, पॅन्टवर दुमड. होई काठी द्या तोडून, ती काठी द्या हातात तोडून त्याच्या. अरे हाताला धरून रस्त्याला पलीकडे जाता येईल ना. कसली मज्जा येते. काठी जरा हा टणक असली ना त्याच्या हातात तेवढी सपोर्टला घे रे. अजून एक घ्या, म्हणजे पाण्यात पाय हे नाही होत रे, दाब बसतो. थांब, भिजू नको. ये चला तुम्हाला एक घ्या, कारण बॅग आहे तुमच्या हातात. एका बाटली राहिली. बाटली घ्या. चलो टकाव से टकावत. शेवाळलंय. बघा ओढ्याला किती पाणी आलंय. आलो आम्ही इकडं पलीकडे. आणि हा पाट आहे ना, तो आमच्या शेतातून वाहतोय. हो का कसा वाहतोय पाट. म्हणून तर आमचा घेवडा सगळा नासून गेला. बघ बघ केवढी आहे. नको मारू रे. चल आला का खाली शेण बघ तू डवशील. ये पप्पा गेले पुढं. ताई तर आई अण्णा बघा आमचे. ये रे लवकर. आणि हे काय शेंगा तोडतात तिकडं. दाताई झालंय की तरी बरंच आहे ना. हे बरं केलं की नाही. हे बरं केलं का नाही.
हे शेडाचं काम म्हणून तर बरं झालंय, नाही तर पाण्या पावसाचं किती झालं असतं अवघड आहे का नाही. भिजायला आणि ठेवायचं कुठं, लय माती आहे ना. लय बाई चिखल लय व्हायचा गांडा आम्हाला पावसाने. मग काय बरं आज नाही. आणि गवत पण केवढं वाढलंय तर का अण्णा तर हात करतायत हात करतायत अण्णा. काही काढून ठेवलं शेंगा, आता शेंगा काढायच्या याच्या. आणि बघा शेतात आल्याबरोबर पाऊस सुरू झालाय आणि इथं शेंगा तोडतोय. तिकडे आजीला पण दाखव, आजी आणि मी, आई आणि मी. आणि बघा इथं असं शेंगा तोडून टाकायच्या, घरी नेऊन वाळवायच्या. आता इथं तर काय वाळवायला जागा नाही. काय रे किती मोठा गांडूळ होता बघितलं ना. हा गांडूळ शेतकऱ्याचा मित्र आहे नाही का रे. कोण बोललं. मग जमीन भुसभुशीत करतो ना, शेतकऱ्याचा मित्र आहे बाळा. एकूण एक शेंग तोडायची. प्रत्येक डाळ्याला अशी गांडूळ यायचं बघा ते झूम केले. शेत बघा तोडून आणतात. बघा पावसाचं काय, पाऊस येतोय जातोय येतोय जातोय. आणि भिजल्यात बघा शेंगा तेवढ्या, चिखल सगळं. शेंगा दाखव दादा या. हे आपलं काळ्या मातीतलं सोनं. जास्त जगा नाही त्या भरल्या सगळ्याचं ना पाऊस आला म्हणून. शेंगा खायला या. आज या सभेत माननीय देवान साहेब आलेले आहेत. त्यांनी 2 शब्द बोलावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. बोला साहेब. साहेब बोला. उठा उठा उठा. 2 शब्द. शेत असणं म्हणायला एकदम सोपं आहे, पण ते कसणं जेव्हा आपण तिथं कसतो ना तेव्हाच त्याची किंमत आपल्याला कळते खरंच. आणि या बघा अशा मातीने भरलेल्या शेंगा. किती पाऊस येतोय बघा. आई आणताय तिकडनं शेंगा इथं तोडायला. आणि चिखल तर एवढा झालाय. हे बघा हात दाखव. आणि या चिखल लागलेल्या या मातीच्या शेंगा तोडायला हात घसरतो नाही का, पटकन तुटत नाहीत. चांगल्या सुकलेल्या असल्या ना हडकलेल्या की पटकन तुटतात. आले पण बरं झालं. जोरात पाऊस पडायला लाग. चालू केलता का नाही व्हिडिओ. चला घरी भिजत भिजत. हा भिजत भिजत जायचं. पावसाने घर केलाय. अन्न तर वैतागले 2-3 दिवस झाले. चला आता निघा. हे बघ सगळे माती बिती उडली आहे. फुल भिजलोय. हा सगळेच भिजले. आईने रेनकोट घातलाय. चला उशिरा चला. अरे बसवतील पप्पा. ये तू नको आता लय घाई करू. चला. ओ खिडक्या बंद केल्या का मग चला. बाय बाय. आणि पहा घरी आणल्यात शेंगा. या शेंगाच्या मातीने खूप भरल्या. त्या जरा वेगळ्याच पिशवीत ठेवल्या होत्या आम्ही घरी आल्यावर धुण्यासाठी. खूपच माती. आता या शेंगांची जरा माती काढून घ्यायची, पाण्यातून नितळत ठेवायच्या. आणि इकडे बघा त्या कालच्या तिकडे पण आहेत, थोड्याशा हडकल्यात. केवढी गडद माती आहे बापरे. गट्ट्याच्या गट्ट अशा गट्टीच्या गट्टे निघत होते. पाऊसच पडतोय तर काय. हा निदान जरा तरी बरी दिसते. पाण्याचा रंग बघा. बघा शेंगा पोतात. आपल्याला भाजीवाल्याकडनं शेंगा घेताना कसं तरी वाटतं नाही का, जरा माती असली तरी. हा आणि आता शेंगा सध्या किती महाग आहेत. ओल्या शेंगा 30 रुपये पावशर, 120 रुपये किलो. कोणी कोणी 100 तरी विकतं, पण एवढ्या महाग आहे.
आणि मग त्या आपल्या अशा धुवून ठेवलेल्या असतात ना पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र, मग आपल्याला घ्याव्याशा खाव्याशा वाटतात. पण त्याच्या आधीची मेहनत बघा कशी, शेंगांना कशी माती असती. तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिलंच आमच्या, किती एक एक शेंग काढावी लागती. आणि शिवाय पेंडे उपटणं वगैरे किती अवघड नाही का. मेहनत आहे सगळ्या गोष्टींना, शेतातली कुठलीच गोष्ट सोपी नाहीये. आणि पाऊस आला म्हणून झाडाखाली गेलो तर वरनं टप्पा गुल्लेच्या गुल्लेच पडायला लागले अंगावर झाडावरनं. आणि बघा आता गावाला पाऊसच पडतोय तर ह्या शेंगा कुठे सुकवणार, म्हणून आम्ही घरीच आणतो. शेंगा सुकल्या की पोत्यात भरून ठेवतो. असं चाललंय सध्या. पाऊस पण येतोय, टेरेसवर सुद्धा जागाच नाही अशी की जिथे ह्या भिजणार नाहीत शेंगा. त्यामुळे असंच घरात हॉलमध्ये पूर्ण हॉलभर पसरवलेल्या होत्या, ज्या सुकल्यात त्या आता भरून ठेवल्यात. रोज हेच काम. आता पुन्हा आज सुद्धा जायचंय शेतामध्ये. तर पहा, कालच्या शेंगा काढून आणल्या होत्या त्या सगळ्या हे पहा माती काढून धुतलेल्या आहेत. शेंगा खायला आपल्याला पांढऱ्या शुभ्र दिसतात, पण खरंच त्याच्या मागचे कष्ट अफाट आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना, आपल्या पूर्ण शेतकरी बांधवांना खरंच मानाचा मुजरा आहे. प्लीज मला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की एखादा शेतकरी जर रस्त्यावर तुम्हाला भाजीपाला किंवा इतर काही शेतातल्या गोष्टी विकताना दिसत असेल तर प्लीज बार्गेनिंग करू नका. आहे त्या शेतकऱ्याच्या भावात त्या विकत घ्या. कुठलाही फायदा न पाहता ते खरंच जीवापाड कष्ट करतात आणि राबतात खूप. त्यामुळं त्यांच्या मेहनतीचं किमान त्यांनी जे घालवलंय ते तरी त्यातून त्यांना मिळावं, हीच माफक अपेक्षा आहे. हेच सांगायचं होतं मला या व्हिडिओच्या माध्यमातून.